आपण ॲपॅकतर्फे जे उपक्रम घेतो त्याची थोडक्यात मी माहिती देतो की ज्यांना कोणाला फोटोग्राफी शिकायची असेल तर आपल्या 2च दिवसाचा कार्यशाळा असते, शनिवार आणि रविवार, सकाळी 10:30 ते 5:30. ठाण्यामध्ये एक केंद्र आहे, बोरिवलीमध्ये आहे, आम्ही पार्ले आणि पुण्यामध्ये पण केलं होतं, पण तिथून काही पब्लिसिटी म्हणजे जास्तीत जास्त, आणि आम्ही एक स्टुडंट असला तरी शिकवतो, असं काही नाही की अमुक इतके स्टुडंट झाले पाहिजेत. कारण यामागचा उद्देश हाच आहे की फोटोग्राफी शिकायची नसते, फोटोग्राफी समजायची असते. की जसं चित्रकला, मला अनेक लोक सांगतात तुम्ही ऑनलाईन वर्कशॉप घ्या. नाही, चित्रकला, फोटोग्राफी, संगीत, डान्स हे ऑनलाईन शिकवता येत नाही. आता ही सगळी माझी वैयक्तिक मतं आहेत हा, कारण आता जरा जपून बोलावं लागतं. कारण आता काही लोक हो काय रे ऑनलाईन आम्ही शिकवतो करत असतील ते धन्य आहेत, पण मला माझ्या स्टुडंटच्या डोळ्यामध्ये जोपर्यंत दिसत नाही त्याला समजले म्हणून, तोपर्यंत मला तो म्हणजे शिकवण्याची जी इच्छाशक्ती आतमध्ये असते ना ती पूर्ण होते. जेव्हा विद्यार्थी समोर बसतो त्याला जोपर्यंत, आणि आम्ही सांगतो की तुला जोपर्यंत चांगला फोटो काढता येत नाही ना तोपर्यंत मी शिकवेन. म्हणजे मी काही शिकवत नसतो, शिकायचं त्यालाच असतं. कॅमेरा ऑपरेशन इज नॉट फोटोग्राफी. जसं एखाद्या विषयाकडे बघायची किंवा हां मगाशी ते आठवतं, आता आठवतं. हे डॉक्टर दीप्ती नेने फेसबुकवरती लिहितात, व्यक्त होतात आणि खूप छान व्यक्त होतात. बघा तुम्ही तिच्या फेसबुकला जाऊन. आणि कंपोजिशन तुम्ही शिकवू शकत नाही, इट हॅज टू बी इन द ब्लड. नाही, त्याचं अतिशय उदाहरण मी दरवेळेला देत आलो. तुम्हाला सगळ्यांना विचारतो, सगळ्यांचं उत्तर एकच असेल, लहानपणी पहिलं चित्र कोणतं काढलं होतं माहिती आहे का? डोंगर, नदी, 2 झाडं, एक झोपडी, त्याच्या खाली एक माणूस. बरं ती झाडं पण अशी नाही, ती नारळाचीच आहेत आणि त्यातलं एक मोठं आहे एक छोटं आहे. कॉम्पोजिशन. डोंगर एकसारखे नाही आहेत, एक डोंगर मोठा आहे एक डोंगर छोटा आहे, एक डोंगर मोठा आहे एक डोंगर छोटा. मग त्याच्यात एक सूर्य आहे, त्या सूर्याच्या रेषा पण एक मोठी एक छोटी. एक माझ्या पण मुलीच्या मैत्रिणींनी 2 डोंगरात 2 सूर्य काढलेले. नाही, पण तुम्हाला ह्या चित्राची गंमत माहिती आहे का काय आहे ती? हे चित्रकलेच्या मास्तरांनी शिकवलेलं नसतं. तिकडे नदी आहे, समुद्र नाही आहे, ते पाणी असं वाहतंय, असं नाही. नदी आहे, मासा आहे, 4 आकड्याचे 2-4 कावळे आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या 3 गोष्टी त्या चित्रात आहेत. म्हणून नारळाचं झाड आहे, कल्पवृक्ष, म्हणून ती झोपडी आहे, निवारा, आणि म्हणून ती नदी आहे, अन्न, रोटी, कपडा, मकान. ह्या 3ही गोष्टी आहेत, पण आपल्याला शाळेत त्याचा अर्थ नाही सांगितला. पण ही गंमत आहे अजित. आपण कोणती इटालियन मॅडम होत्या त्या, म्हणजे नॉट ओनली इन इंडिया, सगळीकडे हे चित्र पहिलं काढलं जातं. ही निसर्गाची आवड. त्या मुलाने कुठे डोंगर बघितलेले असतात. म्हणून मी क्लासमध्ये सांगतो की बालकवी नुसते ऐकायचे नसतात, बालकवी समजायचे असतात. की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. पण ती मखमाली आपण जाऊन कधी बघितली आहे का? मग ती फुलराणी समजेल काय. आणि हे समजतं सिनेमॅटोग्राफर्सना, चित्रकारांना, यांना ती दिसते, जाणवते. म्हणून मला ते वृषालीचं पेंटिंग खूप आवडलं. मला तो पिंजरा चित्रपटाची आठवण झाली, ती बैलगाडी बघितल्यावर. हां, वाहणी. मग इनडोअर झाल्यानंतर आपण आउटडोअरला जातो. आउटडोअर फोटोग्राफी म्हणजे काय असतं हे थोडक्यात एक्सप्लेन करतो. आपला कार्यक्रम असा असतो की इव्हिनिंग लाईट, अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे किती वाजता,
4 वाजता आपण नदीवर जातो पहाटे, बिफोर द सनराईज आणि आफ्टर द सनराईज. ही जी प्रकाशाची गंमत असते ना, ती तुम्हाला तिकडे प्रत्यक्ष गेल्याशिवाय कळत नाही. तुम्हाला कदाचित कोणाला माहीत असेल की बिफोर द सनराईज देर इज अ ब्ल्यू लाईट इन स्काय. फार थोडा वेळ येतो तो ब्ल्यू लाईट, मॅजिक आवर. ती जी गंमत आहे ना, आणि मग त्याच्यामध्ये जसं आम्ही 45 डिग्री, आता नर्सिस्टला तर माहिती आहे की क्रॉस लाईटिंग आल्यानंतर पोर्ट्रेट जी मिळतात, हा माझा फोटो चांगला, माझा सगळे येऊन उभे राहतात लाईनीमध्ये फोटो काढायला. पण दॅट इज अ मॅजिक ऑफ लाईट. हे महत्वाचं आहे. ती लिरिलची जाहिरात होती, ती कुठेतरी कर्नाटक का केरळमधल्या कुठल्या धबधब्याखाली येऊन ती लिरिल हां खंडाळ्याला, हां ते शोधून काढतात स्पॉट्स. सी, आपल्याला किंगफिशर कॅलेंडर म्हणजे असं सोपं वाटतं. 200-250 माणसाची टीम काम करते त्याच्यामध्ये. मॉडेल शोधून आणणं, लोकेशन शोधणं इतकं सोपं नसतं. आणि जगामध्ये कुठली गोष्ट सोपी असली तर अल्बर्ट आइन्स्टाईनचं वाक्य आहे, जेव्हा गोष्टी सोप्या व्हायला लागतात ना, तेव्हा माणसं चुका करायला लागतात. हे माझं वाक्य नाही, अल्बर्ट आइन्स्टाईनचं वाक्य. आणि ह्या AI आणि ह्या सगळ्या ह्यामुळे आपण कदाचित सगळं सोपं करून घ्यायला करा, हरकत नाही. टेक्नॉलॉजी मुलांसाठी अतिशय आवश्यक आहे, ती येणारच आहे, ती तुम्हाला टाळता येणारच नाही. पण दिवसात ना 1 तास स्वतःच्या बुद्धीसाठी ठेवा. आज मला वाटतं कित्येक लोक वाचनच करत. इट इज मस्ट. वाचन हे इतकं महत्वाचं आहे, कारण जसं लिहिणं म्हणजे मी जर कोणाला सांगितलं लिहून दाखव ऋग्वेद, नाही लिहिता. पेन पेन्सिल घेऊन ज्ञानेश्वर लिहायला ज्ञान तो शोधत बसेल पहिलं ज्ञानेश्वर, पण ते तो मोबाईलवरती लिहि, कारण ते तो लिहित नाहीये, हे लक्षात घ्या. जसं फोटोग्राफीमध्ये आपल्याकडे एक नियम आहे, यू कॅन करेक्ट द पिक्चर्स, यू कॅन यूज सॅच्युरेशन किंवा अंडर ओव्हर, इट्स ओके एका सर्टन लिमिटपर्यंत, बिकॉज फोटोशॉप इज लाईक अ डार्क रूम. बट इफ यू मॅनिप्युलेट द पिक्चर देन इट इज नॉट. होत्याचा नव्हतं करू नका फोटो. पण मला तरी आजपर्यंत कधीही अशी गरज पडली नाही त्या फोटो. आमचे एक खूप आपल्याकडे जज पण होते सबा गाजी यांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, फूड फोटोग्राफीमध्ये सभाचा टर्नओव्हर 10 करोडचा आहे. तुम्ही कधी, मी नेलेलं आहे सगळ्यांना. तुम्ही ह्याला कुठे ग तिचा स्टुडिओ, वर्सोवा, जाऊन बघा. पण 95ला एक निकॉनचा छोटा कॅमेरा घेऊन तिने सुरू केलं होतं घरामध्ये. ही स्टोरी तुम्हाला इन्स्पिरेशनसाठी मुलांकरताय, तुम्ही सगळ्यांना सांगण्यासाठी. तू तर आली आहे सभाकडे, तर पहिल्यांदा ती शेफ होती, मग ती स्टायलर झाली, फूड स्टायलर. आज फूड स्टायलरचा खूप मोठा डिमांड आहे. हां हां, दिवसाला स्टायलर. हां, बट त्याचे फोटोग्राफर चांगले फोटो काढायचे नाहीत, म्हणून ती फोटोग्राफी शिकली. आणि त्याच्यात पण गंमत अशी होती, ते दोघे नवरा बायको शिया आणि सुन्नी आहेत. सहसा अशी लग्न होत नाही शिया आणि सुन्नी म्हणून. पण तिचा नवरा शिकला PSI मध्ये जाऊन. तुमच्या ह्यांना माहीत असेल का, सबा गाजियानी नाव असेल माहीत तर, सबा गाजियानी. तिचा नवरा PSI मध्ये जाऊन फोटोग्राफी शिकला, मग तिने बायकोला शिकवलं. आणि आज ती आशिया खंडातली नंबर 1 फूड फोटोग्राफर. तुम्ही ज्या सगळ्या ॲड बघता, डॉमिनो पिझ्झा, जे सगळ्या जवळजवळ सगळ्या फिल्म तिच्या आहेत. आणि ते सोपं नसतं. तिने मग ते आम्हाला तो काय असतं, ते चीज पिझ्झा असतो ना, तो असं ते नाटक ते दाखवतं, असं ते वर येतं. यू विल नॉट बिलीव्ह, ते होत नव्हतं. कसं ते चीज, कारण ती कुठलंही आर्टिफिशियल करत नाही, थर्माकोल किंवा असलं काही वापरत नाही. ती सगळं स्वतः बनवते, स्वतः शूट करते. तिने बेलन म्हणजे काय ते लाटणं, ते लाटणं आतमध्ये घालून त्याला अशी व्यवस्थित दिली. लास्ट म्हटलं तर चीजच्या खाली असं लाटणं फिरवलं.
सगळं करते, आईस्क्रीम पासून सगळं. तुम्ही आईस्क्रीम पण नाही, सभाच्या हॅट्सऑफ आहे, ती सगळं कुठलंही आर्टिफिशियल वापरत नाही, ॲक्च्युअल सगळं करते. आणि तुम्ही कधीतरी काढा वेळ, मी सगळ्या महिलांना घेऊन गेलेलो आहे की काय फोटोग्राफीचा स्टुडिओ म्हणजे काय. एक मजली स्टुडिओ आहे हे. आणि आता जो कॅमेरा तिने घेतला तो कुठला, ते अर्चनाला माहिती आहे, 1.5 करोडचा कॅमेरा आहे तो, पूर्ण रिमोटवर चालतो. हे तुम्हाला का सांगतो की चित्रकला, फोटोग्राफी हे विषय तुम्हाला खूप वरच्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतात, फक्त तुम्ही प्रयत्न करा. हे असे नाही आहे, खूप वरती. आणि मला माझं एक अशी कधीतरी इच्छा पूर्ण होईल असं वाटतं की दरवेळेला चित्रकलेमध्ये, फोटोग्राफीमध्ये नावं घ्यायची झाली तर आपण परदेशी लोकांची घेतो. गाजलेले कोण, ते कुठलं पॅरिसमध्ये म्युझियम आहे, ट्रॉक का काय, हां हां हां, तर तिकडे आपल्या गायतोंडे सरांचं पेंटिंग बघून एक जणांनी पेपरला आर्टिकल लिहिलं होतं, अरे गायतोंडे सरांचं पेंटिंग लूरमध्ये. म्हणजे बघा आपल्या कलाकारांची कला कुठे समजली जाते. आचरेकर, राज कपूरचे आर्ट डायरेक्टर, त्यांना किंग जॉर्ज द फिफ्थ त्यांचं स्केच त्यांनी 15 मिनिटात त्यांचं स्केच काढलं, इंग्लंडला घेऊन गेला शिकायला. M.R. आचरेकर. M.R. आचरेकर, हां. आता आठवण काढली म्हणून सांगतो, असं सांगण्यासारखी गोष्ट नाही, मला त्याचा खूप आनंद आहे. मी पेपर टाकायचो, न्यूजपेपर टाकायचो, M.R. आचरेकरांच्या घरी टाकायचो. श्री सिनेमाच्या समोर त्यांचं घर होतं. कधी वाटलं नव्हतं की उद्या त्यांच्याच मुलीचं मी मॉडेलिंग शूट करेन. माहीत नव्हतं कोण M.R. आचरेकर, पण पेन्सिल स्केचमध्ये बाप माणूस, फक्त पेन्सिल. त्यांचं ते बाबासाहेब पुरंदरेचं एक पुस्तक आलं होतं, ती सगळी स्केचेस त्यांची आहेत, बघण्यासारखं आहे ते पुस्तक. हिरकणिका असं काहीतरी नाव आहे पुस्तकाचं, आणि ते अख्खं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये स्केचेस आहेत, जबरदस्त स्केचेस. तर वांगणीचं मी सांगितलं तसं मॉन्सूनमध्ये पण आपण एक ट्रिप नेतो, आणि यावेळेच्या तो पुढचे विषय येतील त्याच्यामध्ये एक विषय मॉन्सून पण आहे. नेक्स्ट, वाईल्ड लाईफ टूर आपण वर्षातनं 2दा करतो, एक उन्हाळ्यात, एक हिवाळ्यात. आणि आपण क्राऊड घेऊन जात नाही, मॅक्सिमम 10 लोक. फक्त रेणुका असली की मात्र वाघ दिसावाच लागतो, नाहीतर तिला त्रास होतो. हां हां, अरे नाही, अक्षरशः ताडोबाला वाघ दिसला म्हणजे 4 वेळा गेली परत. वाघ कसा नाही दिसत मला. पण वाईल्ड लाईफ म्हणजे नुसता वाघ नसतो, त्याच्यामध्ये शब्दामध्ये दिलेलं आहे वाईल्ड लाईफ. पक्षी आणि प्राणी यांच्याकडनं शिकण्यासारख्या 2 छोट्या गोष्टी तुम्हाला सांगतो. कावळा, आपण म्हणतो कावळा कुठेही काही पडलेलं खातो, पण काळोख झाल्यानंतर कावळा काही खात नाही, कुठलाही पक्षी खात नाही. एकदा सनसेट झाला की कुठलाही पक्षी काही खात नाही. साधी चिमणी, तुम्ही कधी बघितलं चिमणी पाणी कसं पिते? तर चिमणी असं जरा पाणी पिते, मानाशी अशी करते, परत जरा पाणी पिते, मग मानाशी अशी करते. आपण कसं पितो? गडगड. ही पाणी कसं प्यायचं चिमणी शिकवतो. आपण या गोष्टी, जसं कावळ्याचं घरटं, आता तुम्ही बाहेर फिरताना बघा, कावळ्याचं घरटं ज्या उंचीवर असेल ना त्या प्रमाणात पाऊस पडतो. ज्या वेळेला मुंबईमध्ये फ्लड खूप आलं होता ना, तेव्हा कावळ्याची घरटी सगळ्यात उंचावर होती. हे शिकायचं असतं वाईल्ड लाईफमध्ये. काय शिकायचं असतं तर नुसती फोटोग्राफी नसते, तर त्याचं बिहेवियर कसं असतं.
जंगलामध्ये कधी कचरा झालेला बघितलं, घाण बघितलंय जंगलात? काय काय एवढी जंगलं फिरते, कधी घाण बघितले? आपोआप स्वच्छ होतं. आम्हाला शहरात झाडूवाला लागतो, जंगलात झाडूवाला लागत नाही. इट्स अ नेचर. आणि बर्ड फोटोग्राफी टूर आपण भिगवणला घेऊन जातो साधारणपणे फेब्रुवारी मार्चकडे. नेक्स्ट. आणि वर्ल्ड फोटोग्राफी डे 19 ऑगस्टला का येतो, त्यावेळेला आपण वर्ल्ड फोटोग्राफी डे सेलिब्रेट करतो. पुढे वुमन्स डे सेलिब्रेशन एक असतं आपलं 8 मार्च. पण यावेळेला एंट्र्या कमी होत्या म्हणून तो 5 आपण दाखवले. यातला फर्स्ट नंबर कोण, सेकंड कोण, थर्ड कोण हे उद्या आपल्याला सांगते. आणि अगदी कॉन्फिडेन्शियल सांगतो, हे सगळं का करावं लागतं, कारण त्या सगळ्यांनी परत यावं म्हणून. कारण हा आपल्याकडे प्रॉब्लेम. मला बक्षीस कमीत कमी 10 लोक असे आहेत, मला बक्षीस नाही, मग मी कशाला लिहू? अरे पण तुला मिळालं तेव्हा दुसरा टाळ्या वाजवायला आला, तर त्याला मिळालं तर तू येणार टाळ्या वाजवायला. आपण तिथे मागे पडतो. म्हणजे कलाक्षेत्र, मला वैयक्तिक कोणालाच काही बोलायचं नाही. आपल्याला जर वाटतं की कला मोठी व्हावी, कला वर जावी, तर कलाकाराने कलाकाराला प्रोत्साहन दिलं तर कलेचा उत्कर्ष होतो. पण आपल्याकडे नेमकं तेच होत नाही. आता हे चित्रकार यांना का माहिती असेल की काय काय राजकारण सगळं फोटोग्राफी चित्रकलेत स्पर्धांमधून चालतं. जे आपल्याच माणसानं आपण पुढे. फक्त त्या मॅडम होत्या, त्यांनी खूप काम केलं चित्रकारांसाठी. त्यांचं नाव मला नेहमी विसरतो नाही. त्यांचे मिस्टर पण करायचे. नाही, ज्योत्स्ना कदम तर आपल्याकडे इथं चीफ गेस्ट होते.